अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ. 29 जुलै 2026 रोजी येणाऱ्या आषाढी पौर्णिमेला चंद्र मकर राशीत भ्रमण करणार आहे. गुरु कर्क राशीत असणार आहेत आणि या गृहस्थितीमुळे गुरु आणि चंद्र यांच्यात समसप्तक संबंध निर्माण होऊन गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. गजकेसरी राजयोग हा अत्यंत शुभ आणि प्रभावी योग मानला जातोय. हा योग जेव्हा ज्ञान, भाग्य आणि समृद्धीचा कारक गुरु आणि मन, भावना तसेच मानसिक स्थैर्याचे कारक चंद्र यांच्यात विशिष्ट ग्रहस्थिती निर्माण होते, तेव्हाच हा तयार होतो. 29 जुलै 2026 रोजी येणाऱ्या आषाढी पौर्णिमेला चंद्र मकर राशीत भ्रमण करणार आहेत. गुरु कर्क राशीत असणार आहेत. या ग्रहस्थितीमुळे गुरु आणि चंद्र यांच्यात समसप्तक संबंध निर्माण होऊन गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. हा योग सुमारे 48 ते 54 तास प्रभावी राहू शकतो. या काळात काही राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती, सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसिक समाधान मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीला मिळेल आर्थिक लाभ. गजकेसरी राजयोगाचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव कर्क राशीच्या व्यक्तीवर पडू शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेली आर्थिक कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आणि आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. महत्त्वाच्या व्यावसायिक करारांमध्ये फायदा होण्याचे संकेत आहेत. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रस वाढेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असून घरातील वातावरणही आनंदी राहील. कन्या राशीच्या करिअरला मिळेल नवी दिशा. कन्या राशीच्या व्यक्तींना गजकेसरी राजयोगामुळे करिअर आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात. कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून कौतुक होईल. पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरू शकतो. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, इतर शैक्षणिक प्रयत्नांमध्ये अपेक्षित यश मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल. सकारात्मक विचारसरणीमुळे महत्त्वाचे निर्णय योग्य वेळी घेता येतील. धनुराशीच्या मेहनतीला मिळेल फळ. धनुराशीच्या लोकांसाठी हा राजयोग यशाचे नवीन दरवाजे उघडू शकतो. अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत मोठी संधी मिळू शकते किंवा पदोन्नतीचे योग निर्माण होऊ शकतात. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून आर्थिक स्थैर्य मिळेल. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनात सुरू असलेले मतभेद कमी होतील आणि नातेसंबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभाचे संकेत काय मिळतात पाहूया. मीन राशीच्या व्यक्तींना गजकेसरी राजयोगामुळे आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुलू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली संधी मिळू शकते. कुटुंबातील वाद मिटण्याची शक्यता असून घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. मानसिक तणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढेल. या राजयोगाचा एकूण प्रभाव आषाढी पौर्णिमेला तयार होणारा गजकेसरी राजयोग हा कर्क, कन्या, धनु आणि मीन राशींसाठी विशेष लाभदायक मानला जात आहे. आर्थिक प्रगती, करिअरमध्ये यश, सामाजिक प्रतिष्ठा, मानसिक समाधान आणि कौटुंबिक सुख यासारखे सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळू शकतात. मात्र ही फळे ही ग्रहस्थितीबरोबरच व्यक्तींच्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरही अवलंबून असतात. त्यामुळे याकडे शक्यता म्हणून पाहणे अधिकच योग्य ठरणार आहे.